तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन तुरीमध्ये घ्यायचे आहे का? तर तुरीला हा खत डोस द्या. तुरीच्या 12 ते 15 क्विंटल उत्पादनासाठी खत व्यवस्थापन हे आपण म्हणजे कोणते खत सोडायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची वाढ चांगली आहे, झाडाला भरपूर फांद्या फुटल्या आहेत, फुलांची संख्या चांगली आहे आणि पुढे शेंगाची संख्या वाढली तर उत्पादन नक्कीच चांगले मिळू शकते. पण यासाठी तुरीला योग्य वेळी योग्य अन्नद्रव्य मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आजचा व्हिडिओ आपण तुरीसाठी एका एकरमध्ये द्यायच्या खताच्या डोसबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण मित्रांनो, एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो, हा डोस दिला म्हणजे एकरी 15 क्विंटल उत्पादन हमखास मिळेल असे कोणतेही खत सांगू शकत नाही. उत्पादन हे तुरीचे वाण, जमीन, पाऊस, पिकांची संख्या, कीड रोग, तण व्यवस्थापन आणि संपूर्ण पिकाच्या नियोजनावर अवलंबून असते. म्हणून आज आपण हा डोस का वापरायचा, त्यातील प्रत्येक खताचे काम काय आहे आणि खत देताना कोणती काळजी घ्यायची हे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात प्रथम आपण पाहूया तुरीला खताची गरज का असते. तूर हे कडधान्य पीक आहे. तुरीच्या मुळावर गाठी तयार होतात आणि त्या गाठी वातावरणातील नत्राच्या उपलब्धतेमुळे महत्त्वाची भूमिका बजावतात. पण याचा अर्थ असा नाही की तुरीला इतर सर्व अन्नद्रव्याची गरज नसते. तुरीच्या चांगल्या वाढीसाठी फॉस्फरस, पोटॅश, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यासह इतर आवश्यक अन्नद्रव्याचे संतुलित व्यवस्थापन महत्त्वाचे असते. आपण तुरीला फक्त एकच खत दिले आणि बाकी अन्नद्रव्याकडे दुर्लक्ष केले तर अपेक्षित वाढ मिळेलच असे नाही. तुरीला सुरुवातीला मुळांची चांगली वाढ व्हावी, त्यानंतर झाडाला चांगल्या फांद्या फुटायला हव्यात, नंतर फुलांची संख्या चांगली हवी आणि फुले टिकून शेंगा चांगल्या लागण्यासाठी पिकाची एकूण स्थिती मजबूत असणे गरजेचे आहे. म्हणून खत व्यवस्थापन करताना फक्त एकरी किती किलो खत दिले हे पाहण्यापेक्षा त्या खतामधून कोणते अन्नद्रव्य मिळते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आता आपल्या पहिल्या डोसकडे येऊया. 12-32-16 एका एकरसाठी एक बॅग. जर बॅग 50 किलोची असेल तर एक बॅग म्हणजे 50 किलो. 12-32-16 या ग्रेडमध्ये मुख्यतः नत्र, फॉस्फरस आणि पोटॅश हे अन्नद्रव्ये असतात. फॉस्फरसचा संबंध मुळाच्या वाढीसह पिकाच्या सुरुवातीच्या वाढीशी आणि ऊर्जा प्रक्रियाशी असतो. पोटॅश पिकाच्या अनेक शारीरिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो आणि नत्र झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असतो. मात्र तुरीला खत देताना फक्त खताची बॅग टाकली म्हणजे उत्पादन वाढेल असे नाही. खत देण्याची वेळ, जमिनीची सुपीकता आणि माती परीक्षण याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या शेतात आधीपासून फॉस्फरस किंवा पोटॅश भरपूर असेल तर पुन्हा मोठ्या प्रमाणात तेच अन्नद्रव्य देण्याची गरज नसू शकते. म्हणून शक्य असल्यास माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करणे सर्वात योग्य असते. आता दुसरा घटक म्हणजे सल्फर 10 किलो. शेतकरी मित्रांनो, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहे. तुरीसारख्या कडधान्य पिकामध्ये सल्फरची उपलब्धता महत्त्वाची असू शकते. सल्फरचा संबंधित प्रथिने तयार होण्याच्या प्रक्रियेशी आणि काही महत्त्वाच्या एन्झामच्या कार्याशी आहे. विशेषतः हलक्या किंवा काही ठिकाणी सल्फरची कमतरता असलेल्या जमिनीत त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. प्रत्येक शेतात सल्फरची कमतरता असेलच तेही नाही. म्हणून माती परीक्षणानुसार गरज ठरवणे. तर आपल्या नियोजनात एकरी 10 किलो सल्फर ठेवले आहे. आता येऊया तिसऱ्या घटकाकडे, मायक्रोन्यूट्रिएंट. तुरीला सूक्ष्म अन्नद्रव्याचीही गरज असते. यामध्ये झिंक, लोह, बोरॉन, मॅग्नीज, कॉपर यासारख्या अन्नद्रव्ये वेगवेगळ्या प्रमाणात महत्त्वाची असतात. प्रत्येक मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स एकसारखे नसते. एका कंपनीच्या मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये झिंक जास्त असू शकते तर दुसऱ्यामध्ये लोह किंवा बोरॉनचे प्रमाण वेगळे असू शकते. तर ज्या मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये झिंक जास्त आहे त्याचाच आपण तुरीच्या पिकासाठी वापर करावा. आपल्या नियोजनामध्ये 5 किलो मायक्रोन्यूट्रिएंट आहे. काही परिस्थितीत 5 ते 10 किलो असा वापर सांगितला जाऊ शकतो. पण उत्पादनाच्या लेबलवरील डोस आणि माती परीक्षणाला प्राधान्य द्यावे. तर मित्रांनो, आता पहिला डोस पुन्हा एकदा पाहूया. एका एकरसाठी 12-32-16 50 किलो, सल्फर 10 किलो आणि मायक्रोन्यूट्रिएंट ज्यामध्ये झिंक जास्त असेल ते 5 किलो, एकूण 65 किलो, म्हणजे तीनही घटक मिळून 65 किलो. पण खत देताना हे लक्षात ठेवा की 65 किलो म्हणजे फक्त मिश्रणाचे वजन आहे. यातून पिकाला किती नत्र, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळणार हे प्रत्येक खताच्या ग्रेडवर अवलंबून आहे. तर शेतकरी मित्रांनो, 12-32-16 मिळाले नाही. आता समजा बाजारात 12-32-16 मिळाले नाही तर आपल्या नियोजनामध्ये दुसरा पर्याय आहे.
1846 एक बॅग आणि MOP 25 किलो. जर 1846 50 किलोची असेल तर एकूण वजन होते 50 किलो आणि MOP 25 किलो म्हणजे 75 किलो. येथे 1846 मधून नत्र फॉस्फरस मिळतात आणि MOP म्हणजे पोटॅश, ज्यातून पिकाला पोटॅश मिळतो. म्हणून हा पर्याय 12-32-16च्या डोससारखाच दिसला तरी दोन्हीमधून मिळणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण एकसारखे नसते. तर मित्रांनो 12-32-16 नसेल तर 1846 आणि MOP 25 किलो आपण आपल्या तुरी पिकाला देऊ शकता. तर मित्रांनो हा एकच खताचा डोस दिल्यानंतर पुन्हा खत द्यायचे का, हा सर्वात विचारला जाणारा प्रश्न आहे. याचे उत्तर प्रत्येक शेतासाठी एकत्र देता येणार नाही. जर माती परीक्षणानुसार आवश्यक अन्नद्रव्याची पूर्तता झाली असेल आणि पिकाची वाढ चांगली असेल तर अनावश्यकपणे पुन्हा खत देण्याची गरज नसू शकते. पण पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसत असेल, पिकाची अवस्था वेगळी असेल किंवा मातीमध्ये एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर पुढील व्यवस्थापन आवश्यक होऊ शकते. पिकाची पाहणी, वाढ, फुलधारणा आणि मातीची स्थिती पाहणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो खत देताना महत्त्वाच्या चुका. शेतकरी मित्रांनो खत देताना काही चुका टाळल्या पाहिजेत. पहिली म्हणजे माती परीक्षण न करता दरवर्षी तेच खत तितक्या प्रमाणात देणे. दुसरी म्हणजे खत थेट खोडाला चिटकून देणे. खोडाच्या थोडे जास्त अंतरावर खत टाकावे. तुरीच्या बुडापाशी खत देऊ नये, थोडे अंतर ठेवून खत द्यावे. तिसरी म्हणजे जमिनीत ओलावा नसताना खत दिले. मित्रांनो जमिनीत ओलावा असेल तर खत द्यायचे. जर आपल्याकडे पाऊस नसेल, पाणी नसेल तर आपण खत द्यायचे टाळायचे आहे. जेव्हा आपल्याकडे पाऊस पडेल तेव्हा आपण खत द्यायचे आहे. चौथी म्हणजे वेगवेगळी खते स्वतःहून मिसळताना त्याच्या सुसंगततेचा विचार न करणे. मित्रांनो आपण औषध दुकानदाराकडून हे खत यामध्ये मिक्स केले तर चालेल का असे विचारूनच खत द्यायचं आहे. पाचवी म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचे प्रमाण जास्त करून देणे. 5 kg मायक्रोन्यूट्रिएंट इतकेच खत आपण मायक्रोन्यूट्रिएंट द्यावे. आणि सहावी म्हणजे एकरी 15 क्विंटल उत्पादनाचे लक्ष्य म्हणजे हमी समजणे. 15 क्विंटल हे आपण लक्ष्य ठेवावे, परंतु हे 15 क्विंटलच तूर आपल्याला भेटेल याची हमी कोणाकडूनही मिळत नाही. उत्पादन हे हवामान, वाण, पिकांची संख्या, कीड रोग, फुलगळ आणि शेंगा भरणे अशा अनेक गोष्टीवर अवलंबून असते. तूर पिकामध्ये खत न दिल्याने उत्पादन मिळत नाही. तण नियंत्रण वेळेवर झाले पाहिजे. कीड रोगाचे निरीक्षण नियमित केले पाहिजे. पिकाला आवश्यकतेनुसार पाणी मिळाले पाहिजे. फुलोराच्या काळात पिकाची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि शेतामध्ये झाडांची वाढ संतुलित ठेवली पाहिजे. म्हणून आपले लक्ष खत दिले आणि उत्पादन आले असे नसावे. आपले लक्ष असावे संतुलित खत व्यवस्थापन, त्याचबरोबर तण नियंत्रण, त्याचबरोबर कीड नियंत्रण आणि योग्य पाणी व्यवस्थापन, पिकाचे रोज निरीक्षण करणे असे असले तरच आपणास तुरीचे चांगले उत्पादन भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आज आपण तुरीसाठी आपल्या नियोजनातील खताचा डोस पाहिला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तुमच्या शेतात तूर किती दिवसाची आहे आणि तुम्ही आतापर्यंत कोणते खत दिले आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच सांगा. आणि अशाच प्रत्यक्ष शेतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.